नमस्कार. प्राध्यापक बी.जी. मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्र, आजचा हा पॉडकास्ट जी महणी व्यक्ती आपल्याकडे आलेली आहे, प्राध्यापक डॉक्टर कपिल राजहंस. विदुषी आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत थोडीशी माहिती सांगतो. M.A. सेटनेट हिस्ट्रीमध्ये त्यांनी केले, पण त्यांच्या शिक्षणातला सर्वात मोठा टप्पा म्हणजे कॉमनवेल्थ विद्यापीठानं त्यांना डिलीट दिलेले. त्यानंतरही त्यांनी MBA केले. राजर्षी शाहू महाराज, शिवाजी महाराज यांच्यावरती त्यांनी फार चांगलं उत्कृष्ट लिखाण केलंय. शिवाजी महाराजांच्या वरती तर 1800 पानी पुस्तक आहे. म्हणजे त्यांचा साधारणपणे या विषयातला जो हे आहे, किती त्यांचा चांगला अभ्यास असेल याच्यावरून तुम्ही साधारणपणे लक्षात घेऊया. वर्ल्ड हिस्ट्री असोसिएशन, जागतिक इतिहासाची संघटना, या संघटनेचे सुद्धा ते सदस्य आहेत. अशी ही फार मोठी व्यक्ती आपल्या समोर आज आहे. यांच्याकडून आपण आज जे अशी सैद्धांतिक म्हणू किंवा पुस्तकी अशा पद्धतीची चर्चा आपण करायची नाही. ते फुले शाहू आंबेडकर या विचारसरणीचे एक कार्यकर्ते आहेत. ही बेसिक ओळख आहे त्यांची. या ओळखीमध्ये मला त्यांना काही उद्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भानं त्यांच्याशी थोडीशी गप्पा मारायच्या आहेत. या विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती समाजातल्या अशा काही हुशार मंडळी, त्यानंतर बुद्धिवंत मंडळी, लेखक, प्राध्यापक, असे वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रसिद्ध असणाऱ्या व्यक्तींना त्यांचे काही पॉडकास्ट तयार करायचा हा जो आपला प्रयत्न आहे, त्यातलाच हा एक महत्वाचा प्रयत्न. मित्र, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर. नुकत्याच लोकसभा निवडणुका झाल्यात आणि 2-1 महिन्यावरती या राज्याच्या विधानसभा येऊन ठेपले. महाविकास आघाडी आणि महायुती ही आज सत्तेवर आहे. याचे प्रमुख आहेत देवेंद्र फडणवीस राज्यातले, आणि देश पातळीवरती आहेत नरेंद्र मोदी आणि अमित भाई शाह. मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. लोकसभा, खरं तर मी थोडस जास्त बोलतोय असं वाटेल, पण मी सिच्युएशन सांगतो. लोकसभा 2024 या राज्यातल्या होण्यापूर्वी काँग्रेस, जे विरोधी पक्ष होता त्यातला प्रमुख काँग्रेस किंवा इंडिया आघाडी आहे, या काँग्रेस पक्षाचे सगळी बँक खाती त्यांनी सील करून टाकली होती. कोणत्याही उमेदवाराला 10 पैसे खर्च करण्यासाठी ही काँग्रेस त्यांना देऊ शकत नव्हती. राज्यामधला शिवसेना हा मोठा पक्ष देवेंद्र फडणवीसांनी फोडला होता. राष्ट्रवादी हा दुसरा मोठा पक्ष देवेंद्र फडणवीस साहेबांनी किंवा भाजपनं फोडला होता. काँग्रेसमधले बहुतांशी अशोक चव्हाणांच्या सारखे दिग्गज माणसं ही वेगळ्या म्हणजे ईडीच्या किंवा तपास यंत्रणांच्या भीतीनं आपल्याकडे घेतली होती. अशी ही परिस्थिती असताना, थेटपणे प्रश्न आहे सर आपल्याला, अशी परिस्थिती असताना एकतर्फी निकाल लागेल महायुतीच्या बाजूनं, तरीही महाविकास आघाडीच्या बाजूनं जनता राहिली. काय सांगा? नमस्कार. सुरुवातीला या सगळ्या चांगल्या उपक्रमासाठी मी सदिच्छा देतो, आणि हा उपक्रम तुम्ही हातात घेतला त्याबद्दल तुमच्या पूर्णच सुरुवातीला मी अभिनंदन या ठिकाणी व्यक्त केले सर. आता थेट प्रश्नाकडे वळायचं तर लोकसभेचे ट्रेंड आणि निकाल यांच्यामध्ये तफावत होती, त्याच्याबद्दलचं माझं आकलन याच्याबद्दल तुम्ही विचारता. बरोबर. मुळात प्रश्न जो विचारला त्याच्यातच उत्तराचा काही गाभा आहे किंवा त्याचा काही भाग आलेला आहे असं मी म्हणेन. निवडणुकीच्या पूर्वीचं वातावरण पाहता इथला विरोधी पक्ष जो आहे तो गलितगात्र कशा पद्धतीने करता येईल किंवा त्याच्या फुगड्या कशा पद्धतीने काढून घेता येईल, त्याची बलस्थानं कशी कमकुवत करता येतील, याबद्दल महायुतीनं अतिशय वेगळ्या पद्धतीनं काळजी घेऊन तशा पद्धतीचं षडयंत्र राबवलेलं आपल्याला बघायला मिळतं. नंबर 1, तुम्हीच स्वतः सांगितलेल्या पद्धतीनं बँक खाती अनेक पक्षांची, फक्त काँग्रेसचीच गोठवली अशातला काही भाग नाही. बरोबर. अनेक विरोधी पक्षांची
बँक खाती गोठवली होती. दुसरी गोष्ट, वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करून इथल्या प्रस्थापित राजघराण्यातले किंवा मोठे जे पक्ष आहेत ते फोडण्यामध्ये इथला विरोधी पक्ष, इथला सत्ताधारी पक्ष यशस्वी ठरलेला आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना लोकांच्या मनामध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीची भीती घालून आता इथल्या प्रस्थापित भाजप, शिवसेना किंवा महायुतीच्या ज्या सरकार आहे, केंद्रात असेल किंवा राज्यात असेल, यांना कुठलाही पर्याय नाही, इतकं दडपशाहीचं वातावरण निर्माण करण्यामध्ये महायुतीचं हे जे प्रस्थापित सरकार आहे ते यशस्वी झालं होतं. मात्र ज्यावेळी आपण साध्या भाषेत सांगायचं तर आपल्या ग्रामीण भाषेमध्ये एखाद्या स्प्रिंगच्या पूर्वी आपण पेन वापरायचो, ज्यावेळी स्प्रिंग जास्त दाबली जाते की त्याच्यावर जास्त दबाव टाकला जातो त्यावेळी ती स्प्रिंग तेवढ्याच ताकदीनं रिफ्लेक्शन देते की उडते मोठ्या ताकदीने. असाच प्रकार काहीसा लोकसभेच्या निमित्तानं झाला. आणि लोकांच्यावर टाकलेले जे काही दबाव तंत्र असेल, पक्षांच्या बाबतीत टाकलेले जे काही गळ असतील, गळ हा शब्द आपण या ठिकाणी वापरू, जी लोक गळाला लागली ती पलीकडच्या कंपूमध्ये गेल्याने तिथं स्थिरस्थावर झाली. मात्र ती तिथं किती दिवस राहतील याच्याबद्दल शाश्वती ना तुम्ही देऊ शकता, ना मी देऊ शकतो, ना ते प्रत्यक्ष उमेदवार सुद्धा देऊ शकते. मग हे सगळं असताना सुद्धा महायुतीला मोठा फटका बसण्याचं कारण या विषयावर थेट जर यायचं झालं तर महायुतीनं घटनाविरोधी काम केलं. हा जो एक सिनारिओ म्हणा किंवा जो नरेटिव्ह एक सेट केला होता तो नरेटिव्ह सेट करून तो एनकॅश करण्यामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला एक मोठे यश आलं. राहुल गांधींनी काढलेली जी काही भारत जोडो यात्रा होती त्याच्यामुळे भारतामध्ये संविधान विरोधी शासनाला सुरुवात झाली की संविधान संपवण्यात येणार आहे असे एक वातावरण निर्मिती करण्यामध्ये काँग्रेस आणि सगळे घटक पक्ष असतील किंवा मित्र पक्ष असतील ते यशस्वी ठरले. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे लोकसभेमध्ये भाजप हा सार्वभौम आहे किंवा महायुती ही सार्वभौम आहे हा जो एक भ्रमाचा भोपळा जो काही निर्माण करण्यात आला होता तो इथल्या जागरूक जनतेनं फोडला. आणि मग इथंही लोकशाही अस्तित्वात अजूनही आहे हे सांगण्या इतपत जनता यशस्वी ठरली. इतकं साध्या सोप्या शब्दामध्ये मी याचा आकलन करेन. भारतीय जनता पार्टी आणि भ्रष्टाचार, मोदी साहेबांनी सुरुवातीला सांगितलं होतं की म्हणजे भाजप हा भ्रष्टाचाराच्या म्हणजे 1% सहनशील करणार नाही. पण आज सगळेजण म्हणायला लागले तपास यंत्रणांचा वापर आणि भ्रष्टाचार भाजपमध्ये सर्वाधिक आहे अशी लोकांची मानसिकता झाली. काय सांगाल त्याविषयी? आता आपण सगळे पश्चिम महाराष्ट्रातले किंवा एक ग्रामीण भागातले राहणारे लोक आहोत. मी वारंवार त्या भाषेचा किंवा त्यातल्या उदाहरणांचा वापर या ठिकाणी करतोय कारण आपल्या जागरूक प्रेक्षकांना त्या गोष्टी चटकन समजाव्यात म्हणून. गावला तर तो चोर किंवा सापडला तर चोर अशी आपल्याकडे एक मानसिकता, एक बोली भाषेतली एक म्हण आहे. म्हणजे एखाद्या माणसानं चोरी केली आणि तो सापडला किंवा ती चोरी उघडकीला आली तर तो चोर झाला, नसेल तर तो साव किंवा तो निर्दोषी असेल म्हणण्यापर्यंत एक आपल्याकडे म्हण अस्तित्वात होती. भाजपने अगदी ही म्हण तंतोतंत अळवली की किंवा आत्मसात केली काय असं वाटणं इतकंच भाजपचं किंवा महायुतीच्या सरकारमधल्या सगळ्या घटक पक्षांचं एकंदर वातावरण ते त्यांचा कल राहिलेला आहे. आता तुम्ही म्हणाल कसं, एका वेळी ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीमधल्या किंवा शिवसेनेमधल्या घटक पक्षांना किंवा त्या पक्षांमधल्या मातब्बर नेत्यांच्यावर इथल्याच भाजपच्या किंवा प्रस्थापित शिवसेनेच्या लोकांनी मोठमोठे कोटीतले आरोप केले, काही हजारो कोटींमध्ये भ्रष्टाचार केला म्हणून आरोप केले. आणि दुसऱ्या वेळी त्यांच्यावर ईडी सारख्या तपास यंत्रणांचा ससेमेला त्यांच्या पाठीमागे लावला. एका रात्रीत या लोकांनी पक्ष फोडले आणि गुवाहाटी वगैरे नंतरचा घटनाक्रम आपण बघितलाय. आणि ही लोक ज्यावेळी पुन्हा स्वच्छ चारित्र्यानं भाजपनं स्वतःच्या पक्षामध्ये स्वीकारली त्यावेळी भाजप या सगळ्या प्रकाराबद्दल किती आणि कुठल्या विचारधारेतून किंवा पायातून आपण बघतो ते आपल्याला लक्षात येतं. तेव्हा भाजप भ्रष्टाचाराच्या विरुद्ध होता वगैरे हे जर कोणी म्हणत असेल तर त्यावर निदान माझा तरी अभ्यासक या सगळ्या घटनाक्रमाचा म्हणून माझा तरी त्यात विश्वास नाहीये. उलट भाजपने एक अतिशय चांगल्या पद्धतीचं वॉशिंग मशीन आणलंय आणि भ्रष्टाचारांना स्वच्छ करून भाजपवासी करण्याचं त्यांचं एक षडयंत्र किंवा त्यांचं त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म त्यांनी वापरला. हा, त्यांनी ज्या तपास यंत्रणांचा वापर केला, अर्थात कोणीही सत्तेत असेल तर ते तपास यंत्रणांचा वापर तशाच पद्धतीने करेल, पण तो केला पाहिजे आणि त्याचा अचूकपणे कशा पद्धतीने वापर केला पाहिजे हे भाजपला इतर सत्ताधारी पक्षांच्या पेक्षा किंवा भूतकाळात सत्ताधारी असणाऱ्या पक्षांच्या पेक्षा थोडंसं चांगलं ब्रीफिंग कुठल्या तरी अधिकाऱ्याने केलं असावं असं मला वाटतं. हा प्रश्न विचारण्यापाठीचा मुद्दा असा होता की तपास यंत्रणांचा वापर करून भ्रष्टाचार जे संपवला नाही तर त्याला राज्यमान्यता दिली असं वाटतंय का? अगदी बरोबर. म्हणजे भ्रष्टाचार संपवणं शक्य नाही हे सर्वसामान्य माणसालाही माहिती आहे.
कारण आज एका ठिकाणी आपण एखाद्या मी माफी मागून लोकशाहीची या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो की एखादा दाखला मागायचा असेल तर 10 रुपये किंवा 50 रुपये एखाद्या त्या ठिकाणच्या स्थानिक पातळीवरच्या राज्यकर्त्याला किंवा एखाद्या लोकसेवकाला आपल्याला द्यावे लागतात। मग हा भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला हे जरी खरं असलं तरी सुद्धा या भ्रष्टाचाराला राजमान्यता मिळवून देण्याचे किंवा भ्रष्टाचार हा मुळात भ्रष्टाचार नाही तर ती व्यवस्था आहे हे लोकांच्यावर ठसवण्यापर्यंत की बिंबवण्यापर्यंत भाजप तो नरेटिव्ह सेट करण्यापर्यंत यशस्वी ठरली हे आपण म्हणू शकतो या निमित्तानं। कारण अजित पवारांच्यावरती ज्या पंतप्रधान मोदींनी 70,000 कोटीचे आरोप केले होते त्यांना नुसतं पक्षात घेतलं नाही किंवा आपल्या बाजूला घेतलं नाही तर त्यांना मोठं पद दिलं, याच्याकडे कसं बघता? आता थेट तुम्ही प्रश्नाला हात घातलाय म्हणजे या ठिकाणी सांगणं मला महत्वाचं वाटतं की अजितदादा पवारांचा भ्रष्टाचार सिंचन घोटाळ्यातला हा सर्वश्रुत होता आणि अगदी राज्यातल्या कुठल्याही पक्षाने किंवा कुठल्याही पत्रकारानं तो विषय नाकारलेला नाही। खुद्द अजितदादा सुद्धा तो भ्रष्टाचार नाकारत नाही किंवा त्यांची जवळची लोक पण नाकारत नाही। मात्र या भ्रष्टाचाराबद्दल भाजपला आकस होता अशातला काही भाग नाही। भाजपनं या भ्रष्टाचाराबद्दल कुठेही आकस होता चिड होती असं कुठेही स्टेटमेंट दिलं नाही। मात्र या भ्रष्टाचाराचं भांडवल करून आम्ही अजितदादांना खिंडीत पकडू शकतोय हे भाजपनं ऍक्टिव्हली देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून दाखवलं आणि अजितदादांना योग्य वेळी खिंडीत पकडलं आणि राष्ट्रवादीला मोठं भगदाड पाडून अजितदादांच्या सोबत काही लोक इकडच्या पक्षात किंवा महायुतीमध्ये आणायला देवेंद्र फडणवीस आणि शिंदे एकनाथजी शिंदे हे सगळे यशस्वी ठरले। याच्यात भाजपचं यश कितपत आहे असं मी म्हणणार नाही, अजितदादांचं फेल्युअर याला मोठं कारणीभूत आहे। फेल्युअर म्हणजेच काय तर त्यांना खिंडीत पकडण्याची जी अचूक वेळ होती ती देवेंद्र फडणवीसांनी साधलेली आहे आणि अजितदादांना या सगळ्या जर प्रकारातून वाचायचं असेल किंवा अजितदादांना जर या सगळ्या होणाऱ्या प्रस्तावित कारवाईपासून जर वाचायचं असेल तर मग त्यांना महायुतीकडे जाणं, जेलमध्ये जाण्यापेक्षा महायुतीकडे जाणं कधीही चांगलं हे त्यांना वाटलं असावं कदाचित, त्यामुळे त्यांनी तो पर्याय स्वीकारला। कारण सगळेच अनिल देशमुख नसतात, अनिल देशमुखांनी 14 महिने कारावास पत्करला पण त्यांनी शरणदान पत्करलं। खरंच सगळेच काय अनिल देशमुख असत नाहीत, सरांचं हे बरोबर आहे। दुसरा याच वेळेला एक महत्वाची बाब असे सांगतो, देवेंद्र फडणवीस साहेब एकदम असं एकदा म्हणाले की भले मी येईन म्हणून तुम्हाला सांगितलं तर मुख्यमंत्री म्हणून, पण यायला मला उशीर झाला, पण येतेवेळी 2 पक्ष फोडून आलो असं ते म्हणजे ज्या गोष्टीचं खरं म्हटलं तर थोडंसं वाईट वाटायला पाहिजे ते त्यानं अगदी ब्रॅगिंग करून सांगितलं किंवा मोठेपणा म्हणून सांगितलं की मी 2 पक्ष फोडले। हे 2 पक्ष त्यांनी फोडले पण त्याच्यामुळं समाजामध्ये राज्यामध्ये किंवा त्यांच्या अनेक कार्याविषयी आज जो देवेंद्र फडणवीसांच्या विषयीचा जो द्वेष आहे हा द्वेष त्या एका गोष्टीमुळे झाला का अजूनही त्यांच्याविषयी अनेक अशा घटना आहेत की ज्याच्यामुळे द्वेष त्यांच्याविषयी आहे? नाही, मुळात द्वेष हा शब्द या ठिकाणी चुकीचा होईल कारण आपण सगळे पुरोगामी चळवळीत काम करणारे लोक आहोत। बरोबर, अगदी शत्रूचा सुद्धा सन्मान करणारे आपण लोक आहोत। आणि मग अशी तुम्ही बोलण्याच्या वगैरे फुलेशाह आंबेडकरी विचारधारेचा उल्लेख पण मी तेवढ्यापुरतं मर्यादित थांबणार नाही। फुलेशाह आंबेडकरी विचारधारा ही आपण टर्म रूढ केली पाहिजे कारण हा जो पाया आहे तो शिवाजी महाराजांच्या पासून आलेला लोक करायचा। आता मूळ प्रश्नाकडे ज्यावेळी आपण येतो त्यावेळी माझ्या लक्षात येते की देवेंद्र फडणवीसांनी जे केलं ते राजकारणाचा भाग होता। मी त्यांना चुकीचं आहेत असं म्हणणार नाही, त्यांची कार्यपद्धती जरी चुकीची असली तरी त्यांनी 100% राजकारण केले। ते स्वतःला कुठेही समाजसेवक म्हणून घेत नाहीत नंबर 1, ते स्वतःला कुठेही समाज परिवर्तन करणारे सुधारक म्हणून घेत नाहीत नंबर 2। त्यांनी जे केलं ते 100% राजकारण होतं पण त्यांनी ज्यांना फोडून इकडे आणलं त्यांना खिंडीत पकडण्याचं मगाशी म्हणाल तसं खिंडीत पकडण्यासाठी त्यांच्यातले जे काही दुर्गुण आहेत किंवा त्यांच्यातल्या ज्या कमतरता किंवा ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी ओळखण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं। हा माइंड्यूड बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो देवेंद्र फडणवीसांच्याकडे कारण ते चाणक्य आहे, चाणक्य बुद्धीचे। समोरचा माणूस जर चुकीचा असेल तरच तो आपल्याकडे येऊ शकतो, अन्यथा तो माणूस खिंडीत सापडणार नाही हे ओळखण्या इतपत चाणक्य बुद्धी देवेंद्र फडणवीसांच्याकडे आहे, जी बुद्धी मला वाटतं याच्यापूर्वीच्या भाजपच्या नेत्यांमध्ये अपवादानच आढळते। महाराष्ट्रातल्या बाबतीत कंडिशनमध्ये जर बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीसांनी या नेत्यांनी केलेल्या ज्या चुका होत्या काही लोकांच्या नावावर असणाऱ्या केसेस होत्या, काही लोकांची घोटाळ्यांची प्रकरण होती। अगदी नांदेडच्या बाबतीत जर बोलायचं तर स्वतःला प्रत्येक वेळी काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा प्रबळ दावेदार समजणारे अशोकराव चव्हाण एका बाजूला रात्रीच सांगतात की मी काँग्रेस सोडणार नाही, दुसऱ्या दिवशी ते भाजपच्या कंपूत जाऊन बसतात। म्हणजे या लोकांच्या ज्या दुखती नस आपण ज्याला म्हणू ती दुखती नस पकडण्याचं अचूक टायमिंग जे आहे ते देवेंद्र फडणवीसांनी साधलेलं आहे। जितके देवेंद्र फडणवीस आपल्या सर्वांना
त्या बाबतीत दोषी वाटतात, तितकेच दोषी किंवा त्याच्यापेक्षा जास्त दोषी इथले भ्रष्ट राजकारणी जे स्वतःचं शुद्धीकरण करण्यासाठी पलीकडच्या कंपनीत गेले, त्यांना आपण राजकारणी इतकंच म्हणू शकतो, ते सुधारक वगैरे नाहीत. बरोबर. विषय असा आहे की विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विशेषतः शहरातील रस्त्यांची स्थिती किंवा मूलभूत जी कामं आहेत या सगळ्या मूलभूत कामांची परिस्थिती बघण्यासारखी आहे. म्हणजे रस्ते इतके खड्डेमय झालेत की खड्डा कुठला आणि रस्ता कुठे हे शोधायचा प्रश्न येतो. अशा वेळेला हे निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आहेत यांची काहीच जबाबदारी कुठे दिसून येत नाही किंवा त्यांना कुठंच कुणी जबाबदार धरत असताना दिसून येत नाही. काय सांगाल? या प्रश्नाचं उत्तर देत असताना दोन मुद्द्यांचा मी या ठिकाणी आधार घेतोय. पहिला जो विषय आहे तो गेली स्वातंत्र्याला आता 75 वर्ष मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहे आणि गेली 75 वर्ष आपल्या निवडणुकांची जर आपण घोषणापत्रे किंवा जर आपण त्याला जाहीरनामे आपण पक्षांचे त्यामध्ये आपल्या मूलभूत गरजा प्रत्येक पक्ष मांडण्यात आलेला आहे. म्हणजे अन्न वस्त्र निवारा, पाणी, शिक्षण, माझ्या गावात लाईट पोहोचली पाहिजे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा माझ्या गावात लाईट पोहोचली पाहिजे, माझे रस्ते झाले पाहिजे, हे आपण जर म्हणत असू तर भारताचे सुजाण नागरिक म्हणून आपण या ठिकाणी आपलं स्वतःचं फेरवर आहे. तर तुम्ही म्हणणार हे कसं काय? तर इथल्या लोकप्रतिनिधींना निवडून देत असताना फक्त विकास कामं करण्यासाठी आपण निवडून देतोय. रस्ता करणं म्हणजे विकास काम नाही, ती मूलभूत गरज आहे. पाणी आणणं म्हणजे विकास काम नाही, ती मूलभूत गरज आहे. पण इथले राजकारणी या सगळ्या समस्यांच्या बाबतीत एक नरेटिव्ह सेट करण्यामध्ये यशस्वी झाले. त्यांनी लोकांना असं विंबवलं की तुमच्या गल्लीत पाणी आणलं म्हणजे मी विकास केलाय, तुमच्या गल्लीत रस्ता आणला म्हणजे विकास केलाय. हा झाला या प्रश्नाच्या उत्तराचा पहिला भाग. दुसरा भाग जो अत्यंत महत्वाचा मला या ठिकाणी सांगणं वाटतं, बीओटी नावाचा जो काही अतिशय गलिच्छ प्रकार सध्या रूढ केलेला आहे इथल्या सगळ्याच राजकारणी, म्हणजे त्याला मी महाविकास आघाडीला पण जबाबदार धरा आणि महायुतीला पण जबाबदार करेल. म्हणजे बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा. मुळात जे मूलभूत प्रश्न आहेत, ज्या मूलभूत समस्या आहेत, किंवा मूलभूत जी समाजाची नागरिकाची जी कर्तव्य जी त्यांना पार पाडावी लागणारी कर्तव्य की त्यांच्यासाठी करावी लागणारी जी ड्युटी आहे, सुखसोयी ती देणं हे शासनाचं कर्तव्य आहे किंवा त्यांची जबाबदारी आहे. शासन कुठल्याही पक्षात असो ते नागरिकांच्यावर उपकार करत नाही. मग आपल्याकडे एक पद्धत रूढ काय झाली की तुम्हाला रस्ता पाहिजे आहे ना कोल्हापूर, आता कोल्हापूरच्या कंटेक्समध्ये बोलूया, कोल्हापूरकरांना रस्ता पाहिजे आहे ना तर तुम्ही तो बांधा, तुम्ही तो वापरा आणि तुम्ही तो हस्तांतरित करा. कुणाकडे हस्तांतरित करायचं आहे तर शासनाकडे करायचं आहे. मग मध्यंतरीच्या काळामध्ये IRB सारखी एक मोठी कंपनी या कोल्हापूर शहरामध्ये रस्त्यांच्या विकासासाठी आली. काही हजार कोटींच्या डिलिंग झाल्या, त्याने अतिशय चांगल्या प्रकारचे रस्ते बांधायला सुरुवात केली. मात्र ND पाटील सर असतील, पानसरे सर असतील किंवा इथले परिवर्तनवादी चळवळीत काम करणारे काही लोक असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली इथं शहरामध्ये सुरू होणारा जो काही टोल आहे त्या टोलच्या विरुद्धचा एक असंतोष पसरला आणि मग त्या असंतोषाच्या माध्यमातून टोल नाके उद्ध्वस्त करण्यात आले आणि मग IRB सारख्या एका मोठ्या कंपनीला कोल्हापुरातून जावं लागलं. हा जरी एक भाग असला तरी सुद्धा आम्हाला रस्ते बांधून हे देणं हे शासनाचं किंवा राज्यकर्त्यांचं काम आहे. आणि मग राज्यकर्त्यांचं काम असताना आम्ही या रस्त्यासाठीचे पैसे का द्यायचे? कारण आपल्या उत्पन्नातला जवळपास 25% जो हिस्सा आहे तो आपण टॅक्स म्हणून पे करतोय. खरं तर त्या टॅक्स मधूनच लोकोपयोगीची कामं होणं गरजेचं आहे किंवा तसं व्हावं ही एक साधारणपणे तो एक भाग आहे लोककल्याणाचा. मग हे होत असताना सुद्धा आम्ही एका ट्रिपचे 125 रुपये, दुसऱ्या ट्रिपचे 250 रुपये द्यायचे. हे का द्यायचं? म्हणून एक लोकचळवळ कोल्हापुरात उभी राहिली. हा जरी एक भाग असला तरी सुद्धा अशा लोकचळवळी होऊन इथल्या ज्या कंपन्यांना आपण हाकलून लावलं हा शब्दप्रयोग खरं तर योग्य आहे. हाकलून लावल्यामुळं कोल्हापूरच्या विकासासाठी किंवा महाराष्ट्राच्या एकूण रस्त्यांचं आता उदाहरण तुम्ही सांगितलं म्हणून सांगतो, रस्त्यांच्या विकासासाठी, पाण्याच्या विकासासाठी, त्यानंतर विजेच्या किंवा लाईटच्या विकासासाठी कंपन्या या ठिकाणी इथल्या शहरांच्या मध्ये गुंतवणूक करायला तयार नाहीत आणि परिणामतः कंपन्या एका बाजूला इथं रस्ते करायला येत नाहीत, शासन आपल्याकडे फंड्स कमी आहेत म्हणून सांगते आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या सौंग लोकप्रिय घोषणा करते. या सगळ्या गोष्टी जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत मला वाटतं विकासाची कामं ही इथून पुढच्या 50 वर्षात सुद्धा लोकांना रस्ते देणं आणि लाईट देणं हाच विकासाचा अजेंडा असेल. लोकांच्या मध्ये ते लोकोपयोगी काम नव्हे तर विकास म्हणून लोकांच्यापर्यंत बिंबवण्यात पुन्हा राष्ट्र यशस्वी ठरते. आपण